नमस्कार मित्रांनो, व्ही9 अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही 2026 मध्ये शिक्षक भरती होणार आहे. तर मित्रांनो, या शिक्षक भरतीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये रिक्त जागा किती आहेत, पेसा, नॉन पेसा या जागा किती आहेत, याची सविस्तर कास्ट वाईज जागा रिक्त आपण आराखडा यामध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, शिक्षक भरती 2026 अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये विविध जागा रिक्त आहेत. तर त्यामध्ये पालघर जिल्हा हा महत्त्वाचा. यामध्ये पेसा आणि नॉन पेसा ह्या दोन्ही पण जागा या रिक्त आहेत. तर मित्रांनो, पेसा महत्त्वाची जागा आहेत आणि नॉन पेसामध्ये सुद्धा रिक्त जागा या भरपूर आहेत. तर मित्रांनो, या जागा रिक्त होण्यामागे विविध कास्ट वाईज जागा आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण जागा भरण्यासाठी कोणत्या कास्टला किती जागा आहेत याची डिटेल्स आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या पेसा भरतीमध्ये सुद्धा स्थानिक उमेदवारांना 50% प्राधान्य आणि जे काही बाहेरील जिल्ह्यातील उमेदवार आहेत, तर त्यांना 50% प्राधान्य असतं. तर मित्रांनो, यासाठी अ, या भरतीमध्ये आपल्याला रिक्त जागांचा आराखडा सविस्तर पाहण्या अगोदर पवित्र पोर्टलच्या रिक्त जागा आणि शिक्षक भरतीची संपूर्ण तयारी पाहणंसुद्धा गरजेचं आहे. मित्रांनो, 2025मध्ये जी टेट परीक्षा झाली, तर त्यानंतर आता बराचसा कालावधी लोटला आहे, तर अजूनही शिक्षक भरतीची कुठलीही हालचाल नाही. मात्र आता येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरतीची होण्याची ही प्रोसेस आता सुरू झाली आहे असं म्हणावं लागेल. कारण यामध्ये जे काही शिक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे. म्हणजे शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि एकूण रिक्त जागा किती आहेत याचा संपूर्ण लेखाजोखा आराखडा घ्यायची सुद्धा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण हालचाल आपल्याला दिसून येत आहे. तर त्यामध्ये सुद्धा नाशिक असेल, पुणे असेल, पालघर असेल, ठाणे असेल आणि नांदेड या अशा विविध जिल्ह्यामध्ये जे काही पेसा क्षेत्र आहे, तर या पेसा क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत. या जागा रिक्त जागा भरल्या गेल्या तर लवकरात लवकर आपली जे काही स्थानिक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळू शकतं. बाहेरील उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी जर प्रेफरन्स दिले, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे दाट चान्सेस आहेत. तर पेसा, नॉन पेसा जागा, रिक्त जागा. तर यामध्ये प्रथम आहे मित्रांनो, जे काही नॉन पेसाच्या जागा या ठिकाणी आपण प्रथम पाहणार आहेत. ओपनमध्ये आहे जवळपास 152, ओपन कॅटेगरीसाठी 152 जागा आहेत. त्यानंतर एस-सी या कॅटेगरीसाठी 86 जागा या ठिकाणी आहेत नॉन पेसाच्या. त्यानंतर एस-टीसाठी 196 या जागा रिक्त आहेत. त्यानंतर ओबीसीसाठी जवळपास 112 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. भरपूर जागा आहेत या ठिकाणी ओबीसीसाठी. त्यानंतर एन-टी-बीसाठी 58 जागा या रिक्त आहेत या ठिकाणी. त्यानंतर एन-टी-सीसाठी 32 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर एन-टी-डीसाठी 28 जागा या रिक्त आहेत. त्यानंतर ई-डब्ल्यू-एससाठी 52 जागा या रिक्त आहेत. त्यानंतर एस-सी-बी-सीसाठी 62 जागा या ठिकाणी रिक्त आहेत पालघर जिल्ह्यासाठी नॉन पेसा. तर मित्रांनो, या ठिकाणी नॉन पेसासाठी संपूर्ण राज्यामध्ये कुठलाही उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतो, सिलेक्शन होऊ शकतो. त्यानंतर एस-बी-सीसाठी 59 जागा या रिक्त आहेत या पालघर जिल्ह्यासाठी. त्यानंतर मित्रांनो, दुसरं आहे ते म्हणजे व्ही-जे-एसाठी 42 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. त्यानंतर व्ही-जे-बीसाठी 33 जागा या रिक्त आहेत. त्यानंतर मित्रांनो, पेसा टोटल. आता या ठिकाणी पेसा जागा पाहणार आहोत मित्रांनो. हे झाल्या नॉन पेसाच्या. आता पेसाच्या एकूण टोटल जवळपास 553 जागा या रिक्त आहेत पेसाच्या. मित्रांनो, या पेसामध्ये 553 जागा या जवळपास रिक्त आहेत आणि यामध्ये स्थानिक उमेदवारांना 50% प्राधान्य आणि बाहेरील उमेदवारांना म्हणजे बाहेर जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी उमेदवार अप्लाय करू शकतात पेसाचे. पण त्यांना 50%च मर्यादा असणार आहे आणि जे स्थानिक गावातील उमेदवार आहेत तर त्यांना 50% असणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यानंतर आहे अतिरिक्त शिक्षक. अतिरिक्त शिक्षक किती आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, ज्यांचं समायोजन होणं या 2 महिन्यामध्ये गरजेचं आहे, जेणेकरून पुढील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सुलभ प्रक्रिया होऊ शकते. तर मित्रांनो, यासाठी आहे समायोजन पाहत असताना जे काही 1ली ते 8वी प्राथमिक विभाग 1ली ते 8वीसाठी टोटल 164 जागा या रिक्त आहेत आणि 9वी ते 10वी यासाठी जवळपास 189 जागा या रिक्त आहेत समायोजन प्रक्रियेसाठी. तर येत्या मेमध्ये या संपूर्ण समायोजनाची प्रक्रिया राबवू शकते आणि त्यानंतर पुढील जाहिराती येणं शिक्षक भरतीची
प्रोसेस होणं या संपूर्ण बाबी होणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने पालघर जिल्ह्यासाठी शिक्षक भरती होणार आहे. तर जे पेसा आहेत, नॉन पेसा आहेत, तर यांनी संपूर्ण यासाठी लेखाजोखा पाहणं गरजेचं आहे. कारण पुढील प्रक्रिया होण्यासाठी, पुढील शिक्षक भरती होण्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तुम्ही योग्य प्रेफरन्स दिले तर तुमचं सिलेक्शन होण्यासाठी यासाठी दाट शक्यता आहे. आता तुम्ही पेसामध्ये मोडताय की नॉन पेसामध्ये मोडताय हे पाहणं गरजेचं आहे. ते पाहूनच तुम्ही पुढली प्रेफरन्स देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस गरजेची आहे. सिलेक्शन प्रोसेस होणं खूप महत्त्वाचं आहे. एक मार्क्स या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. टेटचा स्कोर यावरती या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. तर ही होती छोटीशी अपडेट पालघर जिल्हा पेसा नॉन पेसा या भरती प्रक्रिया 2026साठी. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आगामी शिक्षक भरतीची संपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.